ठेकेदाराचे मुरुम उत्खनन फक्त 50 ब्रास 100 ब्रास करतात, हजारो ब्रास उत्खनन होतं एका पवनचक्कीसाठी। तर त्याचा तहसीलदार किंवा तलाठी किंवा आपले जाधव मॅडम किंवा कलेक्टर साहेब या 3 वर्षात एकदा तर त्यांनी व्हिजिट केली का? गौण खनिज किती केलंय, त्याचा स्क्वेअर मीटरमध्ये मोजमाप काढलंय का? शोभा जाधव हे जे अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवत आहे व कुठलीही कंपनीने काय तक्रार दिली की त्या ठेकेदाराला अडचण आल्यानंतर स्वतः डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याला बोलून कंपनीशी संगनमत करून देत आहे। त्या कंपनीच्या ठेकेदार आणि कंपनीचे मानसिक गुंड प्रवृत्तीचे व्हायला फक्त एकमेव कारणीभूत आहे शोभा जाधव आणि त्याला पाठीशी घालणारे आपले माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या दोघांच्या मागचा राजकीय मास्टर माइंड किंवा कोणता बडा नेता आहे ह्याची बी CDRची चौकशी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट, शोभा जाधव एक बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथे होत्या, तर त्यांनी तलाट्याची कार्यशाळा घेतली होती की काय काय लाच कशी खावी लागते ती, ह्याची कार्यशाळा घेतली होती। महाराष्ट्रात प्रकरण गाजलेलं आहे ते आंबेजोगाईमध्ये त्यांनी कार्यशाळा घेतली होती। कळंब तहसीलमध्ये असताना त्यांनी जे आपण रेशन धान्य दुकानातून गोरगरिबासाठी जो गहू तांदूळ दिला जातो त्या गहू तांदूळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। उमरगा येथे स्वतःच्या पतीचा मित्र असणारा ह्याला खाजगी व्यक्तीला सरकारी गायरान जागा दिली आणि ज्यावेळेस प्रकरण उघड पडलं त्यावेळेस स्वतःच प्रलंबित ठेवला। एवढे आपल्या जिल्ह्यात अजून घोटाळे त्यांनी केलेले। लातूरमध्ये संपत्तीची चौकशी विभागीय आयुक्तामार्फत चालू आहे। बीडमध्ये असताना कामात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची निवडणूक आयोगाने चौकशी सुद्धा चालू असताना धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन नाहरकत प्रमाणपत्र देऊन भ्रष्ट शोभा जाधव यांना आपल्या धाराशिव जिल्ह्यात घेतलेला आहे। आज आपल्या इथले शहरातले तलाठी अशोक बागबाते यांना 1 वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे आणि बाकीच्या कुठल्याच तलाट्याला मुदत वाढ दिली नाही। अशोक बागबातेला का वाढ दिली तर त्यांचा रेट ठरलेला 25 ते 1 लाख रुपयेपर्यंत तलाट्याचं। आयाला फक्त बोळंगेसाहेब पाठीशी आणि फटाके लायसनला 50-50 हजार रुपये त्यांनी घेतलेले। फटाक्याचं लायसन देताना, बंदुकीचं लायसन देताना 1 लाख रुपये, बंदुकीच्या लायसनचे 1 लाख रुपये घेतल्याशिवाय परवाना देत नाही। निवासी जिल्हाधिकारी असताना पदाला वाहन नसताना सुद्धा गौण खनिजचं खाजगी गाडी लावून त्या गाडीचं धाराशिव ते सोलापूर लातूर आणि त्यांच्या स्वतःच्या घरी जातात। आज एवढी भयानक जिल्ह्यावर परिस्थिती आलेली आहे। एवढे भ्रष्ट अधिकारी असताना माननीय सचिन ओबासे साहेबांनी स्वतःचं नाहरकत प्रमाणपत्र देऊन शोभा जाधवला बीडवरून धाराशिव जिल्ह्यात घेतलेला आहे। आज 3 वर्ष झालं तुळजापूर तालुक्यात पवनचक्क्या चालू आहेत किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प चालू आहेत। फक्त शोभा जाधव, ओबासे साहेब आणि कंपनी ह्यांच्याशी मिलीभगत आहे आणि तालुक्यातले तहसीलदार आणि तलाठी ह्यांच्याशी मिलीभगत करून जिल्ह्याचा पूर्ण सपाटा केलेला आहे। एकही शेतकरी जिवंत ठेवलेला नाही, एकही सगळी अधिकाऱ्याची मगरुरी चालू आहे। शोभा जाधवचं माझं मानणं आहे सचिन ओबासे साहेब, शोभा जाधव, तुळजापूरचे तहसीलदार, धाराशिवचे तहसीलदार, सर्व तलाठी ह्यांचा CDR चेक करून मी आत्ताच मेल केलेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सैनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महासंचालक लाचलुचपत संजीव कुमार, विभागीय आयुक्त गावंडेसो आणि मोनिक घोष या जिल्हाधिकारी साहेबांना सर्वांना मी आत्ता मेल केलेला आहे। आणि ह्यांनी जर ही धाराशिवची अक्काच्या वरची अक्का आणि अक्काच्या वरचा मेन बोका कोण आहे ह्याची CDR मार्फत चौकशी होऊन दूध का दूध, दूध पाणी का पाणी, गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा। आणि आज जी तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात गुंडशाही सगळ्या प्रवृत्तीचं जी चालू आहे त्याचा कुठंतरी चाप बसला पाहिजे। नाहीतर सगळे काल जसं मेसाईजवळच्या सरपंचावर हल्ला झाला
तसंच संतोष देशमुख या धाराशिव जिल्ह्यातूनही असे आपले मी पत्रकार बांधवाच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री सचिव सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करत आहे, बीड जिल्ह्यासारखा धाराशिव जिल्हा होऊ देऊ नका आणि जी पवनचक्क्या अवैध आहेत त्यांचं बंद करून त्या पवनचक्क्या जमून उद्ध्वस्त कराव्या एवढी मागणी मी आपल्या माध्यमातून सर्व अधिकारी वर्ग मुख्यमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री आपले बुद्धी कौशल्य ह्याच्यावर ॲक्शन घेऊन तात्काळ शोभा जाधव यांना निलंबित करून त्याची पूर्ण चौकशी लावतील ही मी अपेक्षा मुख्यमंत्री साहेबांकडून करत.